नमस्कार. जसं की आपण या व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की 8 वेगवेगळ्या सरकारी नोकरीच्या संधी आणि भरती निघालेल्या आहेत. त्यापैकी एक आपण पाहिलेली आहे या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून, ज्यामध्ये की महिलांसाठी वॅकन्सीज होत्या आणि कुठल्याही प्रकारे एक्झाम न देता ती आपल्याला डायरेक्ट सिलेक्शन प्रोसेस होती. यानंतरची दुसरी जी कॅटेगरी आहे ती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आहे कोळसा विभाग भरती. हो, 2026 मधील NCL म्हणजेच काय, नॉर्थन कोल फील्ड लिमिटेड याद्वारे तुम्हाला कोळसा विभागामध्ये भरती आहे. आणि याची प्रोसेस काय आहे, यामध्ये किती जागा आहेत, तुम्हाला कधीपासून फॉर्म भरायचे आहेत, कशा प्रकारे प्रोसेस आहे, एक्झाम आहे की नाही आहे, ही कोणते याच्यामध्ये पदं असणार आहेत आणि किती पेमेंट भेटणार आहे, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर याच्यामध्ये सर्व टोटल पदं किती आहेत, टोटल वॅकन्सीज किती आहेत, तर 577 वॅकन्सीज आहेत. यामध्ये 577 वॅकन्सीजपैकी कोणत्या कॅटेगरीला कोणत्या वॅकन्सीज आहेत हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. त्यापूर्वी सर्वात पहिलं म्हणजे ह्याची स्टार्टिंग डेट ही 9 एप्रिल 2026 पासून हे फॉर्म सुरू झालेले आहे. तर आता 1 मे 2026पर्यंत ह्या फॉर्मची लास्ट डेट असणार आहे. त्यामुळे आत्ता सध्याच सगळेजण हा फॉर्म भरून घ्या. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारे यामध्ये अडचण आली तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता, त्याचं तुम्हाला व्यवस्थित उत्तर दिलं जाईल. त्यानंतर यामध्ये शिक्षणाची अट काय आहे, तर तुमचं 10वी पास किंवा 12वी पास किंवा डिप्लोमा या तीनही कॅटेगरीज वाईज तुम्हाला तुमची पोझिशन मिळू शकते. पण तुम्ही 10वी पास असाल तरी ॲप्लाय करू शकता, 12वी पास असाल तरीही ॲप्लाय करू शकता, आणि तर त्याच्या पुढचं एज्युकेशन जर असेल तर ते उत्तमच. याच्यामध्ये एज लिमिट काय आहे, तुमचं वय कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त 30 वर्षे असावं. यामध्ये काही सवलतही असतात कास्ट वाईज, त्यामुळे OBC वाल्यांना काही 2-3 वर्षांची सवलत मिळते आणि SC ST NT या सर्व लोकांना 5 वर्षांपर्यंतची सवलत मिळते. याच्यामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सॅलरी. किती आहे सॅलरी, तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त सॅलरी मिळते. बेसिक पे जे आहे ते 47,330 रुपये प्रति महिना एवढी तुम्हाला सॅलरी मिळते या कॅटेगरीमधून. याच्यामध्ये फीस किती आहे, OBC जनरल EWS या कॅटेगरीला तुम्हाला 1180 रुपये फीस भरायची आहे हा फॉर्म भरताना. मग महिला, SC ST कॅटेगरीज आणि पूर्ण महिला या सर्वांना कसल्याही प्रकारे फीस आकारली जाणार नाही. हे सर्वांना महत्त्वाची नोंद घेण्याची बाब आहे. याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्ये एक 100 मार्कांची परीक्षा असते. अत्यंत सोपी परीक्षा असते, जनरल गोष्टी असतात. जर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत जरी नसाल तरी तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता, अशी परीक्षा असते. याच्यामध्ये एकदम बेसिक डिटेल्स विचारले जातात. तर अशा परीक्षेचा कट ऑफ किती असू शकतो, जनरल आणि OBC जी जनरल कॅटेगरी जी आहे EWS त्यांना 50 मार्क्स पाहिजेत, आणि SC ST OBC PWD यांना फक्त 40 मार्क पाहिजेत. याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला काय काय लागतात, याच्यामध्ये बेसिक गोष्टी आहेत. तुमच्या मार्कशीट, आधार कार्ड, जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील, बाकीचं डोमिसाईल वगैरे ते सर्व लागतं. आणि त्यासोबतच याच्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. डंपर ऑपरेटर ही एक पोझिशन आहे. आता तुम्हाला ह्या सगळ्या पोझिशन कशावर आधारित असणार आहेत, तर तुमचे मार्क्स आणि तुम्ही किती क्वालिफिकेशनचे आहात. म्हणजे जर तुमची 10वी असेल आणि तुम्हाला कमी मार्क्स असतील तर तुम्हाला एक सुरुवातीची बेसिक पोझिशन मिळेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्रोथ होईल. आणि जर तुम्ही डिप्लोमा वगैरे असाल तर तुम्हाला त्यातली हायेस्ट पोझिशन मिळेल विथ युअर मार्क्स, तुमच्या मार्क्सनुसार. तर डंपर ऑपरेटर ही एक पोझिशन आहे. स्टाफ नर्स ही लेडीजसाठी एक पोझिशन आहे. फार्मसिस्ट ही एक पोझिशन आहे, ज्याच्यामध्ये लेडीज जेंट्स दोन्ही ॲप्लाय करू शकतात. टेक्निशियन ही एक पोझिशन आहे. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन ही एक पोझिशन आहे, आणि सिव्हिल ओव्हरसिअर ही एक पोझिशन आहे. अशा प्रकारे या सर्व पोझिशन्स आणि याच्यातली पेमेंट आणि जे काही पदं आहेत त्यानुसार सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. जर हा फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारे काहीही अडचण आली, कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याचा आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून उत्तर देऊयात. धन्यवाद.